हॅलो, या सगळेजण या पटपट. 5 मिनिटं थांबा आपण सगळ्यासाठी. पटपट या. 5 मिनिटं वाट पाहू आपण. आवाज वगैरे क्लिअर आहे सगळा? सांगा. या लवकर लवकर. सेंड करा तुमच्या सगळ्या मित्राला. चला चला. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. तर विधान कसं आहे? चूक आहे. किती सदस्यांनी केल्या होत्या? तर 200 सदस्यांनी, एकूण 200 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. कधी केल्या होत्या? 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950 ला स्वाक्षऱ्या केल्या होत्या. कशावर? राज्यघटनेवर केल्या होत्या. त्यानंतर काय? कायद्याने घालून दिलेली पद्धत हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहे. तर हे चूक आहे. कोणाकडून घेतले? आपण ब्रिटनकडून घेतलेले आहे. हे पण चुकलं. तिसरं काय? संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. तर कसं विधान आहे? चुकीचं आहे. कसं आहे? चुकीचं आहे. मग कोणाकडून घेतली आपण? ऑस्ट्रेलिया. कोणाकडून? ऑस्ट्रेलिया. कलम 108 मध्ये देण्यात आलेली आपल्याला. कलम 108 मध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे काही नवीन वाटत असेल तरी पण ऐका. हे तुमच्या कानावरून जाऊ द्या. एकदा कानावरून गेलं की तुम्हाला ते सवय पडून जाईल त्याची. ठीक आहे. हा, जे थांबल आज त्याचा फायदा होईल, पळून जाऊन फायदा नाहीये. हा, त्याच्यानंतर या 5वा क्वेश्चन. अयोग्य कथन ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडा. अयोग्य. जुलै 1947 मध्ये भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला. 22 जुलै 1947. विधान कसं आहे रे? बरोबर आहे. त्यानंतर कॅबिनेट मिशन योजना 1946 च्या अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारे भारताची राज्यघटना कार्यान्वित आली. तर विधान कसं आहे? एकदम बरोबर आहे. त्यानंतर जून 1946 मध्ये स्थापना झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधीजी हे सदस्य नव्हते. महात्मा गांधीजी आणि कोण होते? डबल महात्मा गांधी आणि अजून कोण होते रे? पाकिस्तानचे कोणी संस्थापक? काय द्यायचं नाव? सांगा. सांगा रे. सांगा याचं नाव काय? सांगा. त्याचं डबल दुसरं कोण होते? मोहम्मद पासून चालू होते. मोहम्मद. इम्रान खान नाही. मोहम्मद अली जिना. जे मोहम्मद जिना हे दोघे जण 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे सदस्य नव्हते. हा प्रश्न विचारेल तुम्हाला. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? तर कोण होते? मोहम्मद अली जिना आणि महात्मा गांधीजी.
चौथा ऑप्शन काय आहे, भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे होते का रे? नाही, हे नव्हते. हे नव्हते तर कोण होते? याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा, बरोबर आहे. मग यांची तब्येत खराब झाली होती. मग याची तब्येत खराब झाल्याच्या नंतर यांच्या जागी कोण आलं होतं? फ्रँक अँथनी. लिहून घ्यायचंय, हे तुम्हाला पेपरात विचारणार 100%. पॉलिटीचा पहिला चॅप्टर या. आपण चॅप्टर वाईज आता इथून पुढे सगळे प्रश्न घेणार आहे. जर आज कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल त्याने लाईक करून घ्यायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. म्हणजे तुम्हाला 2-3 दिवसानंतर म्हणजे जे जे काही तुम्हाला हे पडतील ते व्हिडिओ ते सगळे तुम्हाला दिसतील. ठीक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न काय म्हणतो? भारतीय संविधानातील विविध स्त्रोतांशी संबंधित यादी 1 व यादी 2 जोडून दिले, योग्य उत्तर निवडा. म्हणजे काय योग्य उत्तर? मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेला आपण? मूलभूत हक्क आपण कोणाकडून घेतलेले आहेत? तर मूलभूत हक्क आपण घेतलेले आहे अमेरिका या देशाकडून. त्यानंतर संसदीय लोकशाही आपण घेतली ब्रिटिशांकडून. कोणाकडून? ब्रिटिशांकडून. त्यानंतर संसदेचे संयुक्त अधिवेशन, पहा वरती तोच क्वेश्चन आहे, डबल तोच क्वेश्चन खाली रिपीट झाला. तर कोणाकडून घेतलं आपण? संयुक्त अधिवेशन, कलम 108. पाठ ठेवायची. संयुक्त माळ कशी असते रे? संयुक्त असती. आपण जी माळ जपतो, हा, कोणाकडून घेतलं आपण? संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलिया. कोणाकडून? ऑस्ट्रेलियाकडून. आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयर्लंडकडून. मार्गदर्शक तत्वेकडून घेतले आपण, आयर्लंड यांच्याकडून घेतलेले आहे. तर मग पहिल्याचं उत्तर काय म्हणते? 2. पहिल्याचं 2, दुसऱ्याचं काय म्हणते? 3. इथेच उत्तर देईल. दुसऱ्याचं 3 आणि तिसऱ्याचं काय? तिसऱ्याचं 4 म्हणते. हे बाईचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. इथं टिक मार्क केले म्हणून ते उत्तर असेल असं समजू नका, कधी कधी चुकते पण. ठीक आहे. हा, तुमच्या मित्राला शेअर करा. जास्तीत जास्त मुलांची उपस्थिती असली की शिकवायला मजा येते आणि तुमच्यासाठी मी अजून चांगलं शिकवायचा प्रयत्न करेल. मग सर्वात पहिले आपल्या सेशनला लाईक करून घ्या. हजर असणारे सर्वजण तुमच्या मित्राला पाठवा, व्हॉट्सअपला शेअर करा सगळीकडं. ठीक आहे. हा, त्यानंतर या 7 नंबरचा प्रश्न, संविधान सभेच्या मसुदा समितीचे. परत तोच प्रश्न आला खाली. संविधान कधीचा आहे? ए असो मुख्य मेन्सचा प्रश्न आहे 2019चा. ठीक आहे. काय प्रश्न म्हणतो? संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश डॅश या दिवशी करण्यात आली. सांगा रे, कधी करण्यात आली होती? सांगा सांगा सांगा. हा, विशाल, प्रणव, सौरभ, ऋतुजा, लक्ष्मी, अनिकेत, मंगेश, ऋतुजा, महेश, प्रेरणा. सांगा याचं उत्तर पटपट. 7 नंबरचं उत्तर काय? 3 नंबर. सौरभ म्हणते 3 नंबर. बर, आता वरती सांगितला होता रे हे नंबर वरती सांगितला होता का नव्हता? आता संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आली. त्याचं उत्तर काय रे? जय श्रीराम, जय श्रीराम सचिन. याचं उत्तर काय? 2 नंबर उत्तर याचं. 2 बी बरोबर आहे. प्रणव बरोबर आहे. काय उत्तर याचं? 2. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले होते. तर 100% तुम्हाला प्रश्न विचारतील. अजून कशाचे होते सदस्य ते बाबासाहेब आंबेडकर? अजून कशाचे सदस्य होते ते याचं उत्तर लिहायचं तुम्ही. सल्लागार समिती, त्यानंतर मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक समिती, याचे कोण होते? ते सदस्य होते. अध्यक्ष नव्हते, सदस्य होते. अध्यक्ष फक्त ते एकाचे होते, त्याचं नाव आहे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याचे सदस्य किती होते रे? 7 सदस्य होते. 7. किती सदस्य होते? 7 सदस्य. मसुदा समितीत किती सदस्य होते? 7 सदस्य होते. 30 आहे का? 29 ऑगस्ट 1947. अनिकेत
29 ऑगस्ट बाळा, 29 ऑगस्ट 1947 लाच मसुदा समितीचे अध्यक्ष कोण झाले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले होते. बावने 3 नंबर नाही बाळा, 3 नंबर नाही. याचं उत्तर काय आहे? 29 ऑगस्ट आहे. तारीख पाठ करा ही 100 वेळा, ढोल लावून सांगतो. 100 वेळा पेपरला तारीख विचारलेली आणि इथून पुढे पण तेच विचारतील. ठीक आहे, ओके मॅडम, ओके ओके. चला पुढं 8 नंबरचा प्रश्न. कधी आला? कंबाईन ग्रुप सी 2019. कंबाईन ग्रुप सी 2019 प्रश्न आहे, तर वाचायचा. डॉक्टर सच्चानंद सिन्हा. काय होते रे? आता वरती सांगितलं होतं का रिपीट प्रश्न किती आहे, म्हणजे एकाच हिच्यावर तुम्ही एकदा पाठ केलं की तुमचं विसरत नाही डबल. मी तुम्हाला एकदा तरी पाठ करावं लागणार आहे. आणि 100% सांगतो मी, पेपरला येणाऱ्या पेपरला हा प्रश्न येणार 100% कोणता पण विचारला. ठीक आहे, असं नाही की तुम्ही इथे येऊन टाइमपास करणार, बिलकुल नाही. इथे तुम्हाला कामाचं भेटणार सगळं, कामाशिवाय तर काहीच भेटणार नाही. ठीक आहे, आपण रिकाम्या गप्पा आणत नाही. हा 8 नंबरचा प्रश्न काय आहे? डॉक्टर सच्चानंद सिन्हा कोण होते रे? घटना परिषदेचे काय होते? तात्पुरते अध्यक्ष होते. सांगितलं तात्पुरते, ते बिमार पडले होते, मग यांच्या जागेवर कोण आलं होतं? फ्रँक अँथनी आले होते. सांगितलं होतं ना, आज तो प्रश्न आहे. डॉक्टर सच्चानंद सिन्हा कोण होते? घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते रे? घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते रे? 11 डिसेंबरला कसं झालं ते? 11 डिसेंबर 1946 ला, 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेले होते. ठीक आहे, बचं नंबर 3. त्यानंतर सर बी एन राव हे कोण होते रे? घटना परिषदेचे सल्लागार होते. घटना परिषदेचे सल्लागार होते. मित्रांनो, मी तुम्हाला रे रे म्हणतो, याचा अर्थ आहे तुम्हाला एकेरी उच्चार करत नाही मी, हे माझी बोलायची पद्धत आहे. ठीक आहे, कोणी वाईट वाटून घेऊ नका, मी असंच बोलतो. ठीक आहे ना? हा, कारण की काही जण मोठे पण असतील माझ्यापेक्षा अनुभवानं वयानं, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. त्याच्यानंतर पहा ड नंबर. जवाहरलाल नेहरूंनी काय केलं होतं? उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. काय रे? उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. कधी मांडला होता उद्दिष्टांचा ठराव? 13 डिसेंबर 1946 ला. 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आलेला होता. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन पहा आता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9. दिसतो सर्वांना आपली स्क्रीन क्लिअर आहे का? सांगायचा आवाज, स्क्रीन, कोणाला काही प्रॉब्लेम? जे कोणी नवीन असतील त्यांना आपली लिंक शेअर करा पटपट. ओके ना, चला ठीक आहे. मग 9 नंबर. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे 1947 जो कायदा झाला होता त्याच्यानंतर संविधान सभेमध्ये काय काय बदल झाले हे आपल्याला सांगायचे. ठीक आहे, प्रश्न मोठा आहे म्हणून पळून जायचं नाही, हे तुम्हाला सगळं येते, फक्त एकदा वाचायचं. ठीक आहे. हे अ नंबर काय म्हणतो? संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली. बरोबर आहे का रे? तर बरोबर आहे, संविधान सभा सार्वभौम बनली. सार्वभौम बनली म्हणजे काय बनली? हिला ब्रिटिशांनी केलेले कायदे रद्द करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार भेटला. तर विधान बरोबर आहे. ब नंबर काय म्हणतो? संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. तर बरोबर आहे का रे? तर बरोबर आहे. हे पण कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असेल तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. बरोबर आहे का हे? तर हे विधान चूक आहे. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत काय झाली होती? कमी झाली होती. काय झाली होती? कमी झालेली होती. मग काय विचारलं तुम्हाला? विचारलं योग्य विधाने निवडा. योग्य विधाने निवडा. मग काय उत्तर आहे? क तर चूक आहे. मग क इथे बरोबर दिलेलं आहे. ब क ड, क बरोबर नाही, क नाही, क नाही. मग अ ब आणि ड बरोबर. अ ब आणि ड बरोबर. राहील लक्षात? ओके.
इथं तुम्ही ऐका, आपला क्लासमध्ये परत होणार आहे, हे तुमच्या कानावून जाऊ द्या. जेव्हा तुम्ही क्लासमध्ये ऐकसाल ना, तेव्हा तुम्ही बाकीचे पुढे राहाल. त्यानंतर क्वेश्चन पहा, 10 नंबरचा प्रश्न. 10 नंबरचा क्वेश्चन. हा प्रणव, ओके. हा ठीक आहे. ऋतुजा, सौरभ, सचिन, प्रणव, विशाल. हा 10 नंबरचा प्रश्न वाचा सगळेजण. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? ठीक आहे, खालीलपैकी कोणती विधान चुकीचे दिलेले? सरळ सरळ म्हणते. कधी आला प्रश्न हा? राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019. हा मग काय म्हणते पहिला प्रश्न? 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. आता आलता का प्रश्न वरती? आता प्रश्न आला होता का सांगा? आला होता वरती प्रश्न? येस. झाला रिपीट 2019 ला परत. काय म्हणतो, कधी झाला रे मग? 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. तर मग हे विधान कसे चूक आहे? आलेच उत्तर आपलं. तरी आपण खालचे वाचणार आहे ना. वैभवगिरी बरोबर आहे. सगळे जण यार तुमच्या हॉस्टेलवरती सगळ्या पोरं सांगा, लाईव्ह या पटपट, टाइमपास नका करू. तेरा डिसेंबर 1946 बरोबर प्रेरणा. हा त्यानंतर काय रे? 29 ऑगस्ट 1947 ला काय झालं होतं सांगा? 29 ऑगस्ट 1947 ला काय झालं होतं? हे झालं का बरोबर आहे का? समोरचं मसुदा समितीची स्थापना झाली का? बरोबर आहे. कोण होते त्याचे अध्यक्ष? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 26 नोव्हेंबर 1949 भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलेले होते. जर तुम्ही शाळेत शिकला असाल तर भारत माझा देश आहे, तुम्हाला ही प्रतिज्ञा म्हणावं लागत होती. म्हणावं लागत होती ना? तर तिच्यात शेवटच्या एक लाईन हिच्यात, आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आम्ही संविधान स्वीकृत आणि अंगीकृत करीत आहोत. हे पाहिजे दिले, स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. त्या पुस्तकाच्या खाली एक ती लाईन दिलेली असते. हेच येते. मग ती तारीख किती आहे? 26 नोव्हेंबरला आपण काय केलं होतं? पुस्तक स्वीकारलं होतं, म्हणजे संविधान स्वीकारलं होतं. आणि त्याची अंमलबजावणी कधी होती? अंमलबजावणी कधी केली रे सांगा? कमेंट करून सांगा, अंमलबजावणी कधी केली होती? तिची अंमलबजावणी कधी केली होती सांगा? सांगा. सोळा जण लावूये आणि आपले 9 लाईक करा. लाईक करा ना पटपट, शेअर करा तुमच्या मित्राला. 26 जानेवारी 1950 बरोबर हेमंत. 26 जानेवारी 1950 काय केली आपण? अंमलबजावणी केलेली होती. 19 बरोबर हेमंत. फक्त एकाच उत्तर आलं हेमंतचं. त्यानंतर 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या सदस्यांनी काय केलं होतं रे? अंतिम संविधानावर काय केलं होतं? स्वाक्षऱ्या केल्या होत्या. किती सदस्य होते? 284 सदस्य. सांगितलं होतं ना? चला हा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपला 11 नंबरचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा. पार डबल प्रश्न आला. टॅक्स असिस्टंट मेन्स 2019 आला का तुमच्या डोळ्यासमोरचा प्रश्न आहे? फक्त एका चॅप्टर मध्ये प्रश्न चालू आहे आपला, पहिला चॅप्टर चालू आहे. आणि किती प्रश्न आहे पहा त्याच्यावर, आहे ना? हा मसुदा समितीचे सदस्य कोण कोण होते रे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते का? नव्हते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते. के एम मुंशी होते. एन गोपालस्वामी अय्यंगार होते. अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर होते. तर हे सर्व होते. म्हणजे ब क ड याचं उत्तर काय आहे? ब क ड. सॉरी, ब क आणि ड 2 नंबर बरोबर आहे. सौरभ बरोबर आहे. ठीक आहे. उत्तर द्या रे पटपट, उत्तर द्या. 4 नंबर कसं येईल?
डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती होते, मसद समिती सदस्य होते का? तर नाही. याचं उत्तर काय येणार? फक्त ब, क आणि ड. ऋतुजा खाडे मॅडम आय थिंक लेट आहे, पाठीमागच आहे अजून. ठीक आहे, चालेल, या तुम्ही. ओके, 26 जानेवारी 1950 बरोबर तारीख आहे. ओके, मंगेश सोनूने 2 नंबर. ठीक आहे, चला. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न पहा. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते हे सांगा तुम्ही. आता हे यायला पाहिजे तुम्हाला. जे मुलं जुने अभ्यास करणार आहेत त्यांना हे आलंच पाहिजे. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील का रे? हे कशाचे होते? मसुदा समितीचे. सरदार वल्लभभाई पटेल असतील का? सरदार वल्लभभाई पटेल असतील का? हे काय मूलभूत हक्क समितीची होती. मूलभूत हक्क समिती, हक्क समिती, अल्पसंख्याक समिती, याचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. पण इथं काय विचारले तुम्हाला? मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे. प्रश्न बरोबर असायचा. मूलभूत हक्कांच्या, हे पाहिजे, मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष विचारलं. मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे. उपसमिती विचारल्यामुळे तुम्हाला काय उत्तर द्यावं लागणार याचं? जे बी कृपलानी. जे बी कृपलानी, पंडित जवाहरलाल नेहरू नाही. पंडित जवाहरलाल नेहरू संस्थानिकांशी चर्चेसाठी समिती त्यासाठी होती. ठीक आहे, संस्थानिकांसाठी चर्चा, याचे अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर आहे. मंगेश, सौरभ यांचं उत्तर बरोबर आहे. बरोबर, 4 नंबर. जे बी कृपलानी 4 नंबर. ठीक आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? 14 नंबरचा प्रश्न, जर संसदेने केलेल्या एखाद्या कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो. सांगायचं उत्तर. सांगायचं उत्तर. तुमच्या मित्रांना आपली लिंक शेअर करा. आवडत असेल तर अजून जास्त मुलं आपल्यासोबत जोडले तर आपण अजून चांगल्या जोराने करू. ठीक आहे, पाठवा लवकर लवकर. आपल्या ग्रुपला टाका. काय उत्तर याचं? 4 नंबर. 4, 3, 2. ओके, याचं उत्तर काय रे? अल्ट्राव्हायरस. याला काय म्हणतात रे? अल्ट्राव्हायरस. थोडा आउट ऑफ क्वेश्चन होता पण ठीक आहे. एएसओ मुख्य 2018. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके, ठीक आहे, चला. त्याच्यानंतर पहा 15 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबतच्या विधानांचा विचार करा. भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबत विधानांचा विचार करा. काय म्हणतो पहिलं विधान? समितीची सदस्य संख्या 299 इतकी खाली आली. ठीक आहे. संस्थानिकांच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत कमी झाली. 70 पर्यंत कमी झाली. ते विधान कसं आहे रे? चूक आहे. विधान कसं आहे? चूक आहे. त्यानंतर प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधी संख्या 229 झाली. बरोबर आहे का रे? इथं चूक आहे. प्रांतांच्या आणि मुख्य आयुक्तांच्या 229 हे बरोबर आहे. सॉरी, हे बरोबर आहे. याचं उत्तर काय? अ आणि क ऑप्शन मध्ये देण्यात आलेलं नाहीये. प्रांतांच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रतिनिधीची संख्या 229 इतकी कमी झाली. काय याचं उत्तर सांगा? काय याचं उत्तर? फक्त अ नंबर विधान बरोबर आहे. फक्त अ बरोबर आहे. 1 नंबर. फक्त अ बरोबर. बरोबर. ऋतुजा खाडे मॅडम बरोबर आहे. सचिन बरोबर आहे. बावणे बरोबर आहे. रमेश बावणे. ओके. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न,
राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबद्दल विधाने विचारात घ्या. बर, घेतो विचारात. काय पाहू आपण. ठीक आहे. पहिलं काय म्हणते, मे 1949 रोजी भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वात मान्यता दिली. बरोबर आहे का रे? तर विधान कसं आहे, मे 1949 ला भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वात काय दिले रे, मान्यता देण्यात आलेली आहे. ते विधान कसं आहे, बरोबर आहे. 2 नंबर, 22 जुलै 1947. प्रश्न हे पाठ करा आकड्या, हे प्रश्न येणार तुम्हाला. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रगानाचा स्वीकार केला. 24 जानेवारी 1950 चे राष्ट्रगान पण ऍड करून घ्या. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान. आपलं राष्ट्रगीत कोणतं आहे आणि राष्ट्रगान कोणतं आहे, कमेंट करून सांगा खाली. राष्ट्रगीत कोणतं आहे आणि राष्ट्रगान कोणतं आहे, तर कमेंट करून तुम्ही सांगा खाली. त्यानंतर ड नंबर काय आहे, 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली. ते विधान डायरेक्ट चूक आणि चूक. तर कधी झाली होती, 13 डिसेंबर 1946 यांना काय म्हणण्यात आलं होतं रे, सॉरी 13 आणि 11 डिसेंबर 1946. काय येईल मग याचं उत्तर, अ ब क. बरोबर, अ ब आणि क वर विधान नंबर 4. जनगण मन हे काय आपलं राष्ट्रगीत आहे. राष्ट्रगान कोणतं आहे, सांगा. दोघं तिघच बोलतात, बाकीचे काय करतात. वंदे मातरम. बरोबर. आणि किती हिवाळी एकदा बोलतो पण उत्तरच बरोबर देतो. ठीक आहे. चला त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. परत आले प्रश्न, पा डबल 2018 ला रिपीट आहे. चला 18 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, BN राव आणि पंडित जवाहरलाल नेहरू. याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे होता. बरोबर आहे सौरभ, बरोबर आहे. याचं उत्तर सांगा काय येतं, थोडी लहान करतो स्क्रीन. सांगायचं उत्तर काय, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा कोण होते रे, कायमस्वरूपी अध्यक्ष होते की का तात्पुरते होते, तर तात्पुरते होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी होते. सर BN राव कोण होते, तर घटना परिषदेत संविधानाचे सल्लागार होते. आणि उद्दिष्टांचा ठराव कोण मांडला होता, पंडित जवाहरलाल नेहरू. कधी, 13 डिसेंबरला, 13 डिसेंबर 1946. लक्षात ठेवा. ठीक आहे. अरे लाईक करा रे सेशनला, पाठवा तुमच्या मित्रांना, पाठवा लांब जाऊ द्या भारताच्या बाहेर. चला हा ना, इथं जायचं तुम्ही लावलं, जाऊ द्यायचं. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली जाऊ द्या, तिकडं पुणे बिणे जाऊ द्या आपले लेक्चर. त्यानंतर घ्या 20 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. आता हा प्रश्न मग तुम्हाला फेकून मारण्यासारखा आहे, तर फेकून मारा पटकन. आता सांगा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. सर BN राव, N गोपालस्वामी अय्यंगार, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि 4 नंबरचं MR जयकर. काय नाव यांचं, सर BN राव कोण होते, सल्लागार होते. कोण होते, सल्लागार. हे पाहिजे वरती किती वेळा प्रश्न रिपीट झाला आपला, मला 10 वेळा झाला असेल या 20 प्रश्नात, है ना. याचं उत्तर काय, 1 नंबर सर BN राव. जे मुलं आज लाईव्ह आहे 100% त्यांचा फायदा होणार आहे, एवढं सांगतो मी. इथं तर वाया काही जाणार नाही तुमच्या, हे कुठं ना कुठं तुम्हाला पेपरात भेटणार आहे याचं.
आणि हा प्रश्न विचारून झाला पोलीस भरती, कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी. हे बघा, ग्रुप सी ला विचारला याचा अर्थ पोलीस भरतीला पण विचारणार आहे, शिपायाला पण विचारणार आहे, तलाठ्याला पण विचारणार आहे. याच्याखाली कोणते पण पेपर असू द्या, प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. ठीक आहे. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न, जर याच्यात कोणी पोलीस भरती पोर असेल तर विठ्ठल पुस्तकात पहा, सगळं हे दिलेलं आहे विठ्ठल सरांच्या पुस्तकात. हेच प्रश्न आहे तुम्हाला, डबल दुसरं काहीच नाहीये. ठीक आहे. हा, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? सांगा रे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. नागरिकत्व लागू झालं का? लागू झालं. निवडणुका लागू झाल्या का? लागू झाल्या. मूलभूत अधिकार लागू झाले का? मूलभूत अधिकार लागू झाले होते का? काही प्रमाणात लागू झाले होते. मूलभूत हक्क झाले होते का? सांगा. मूलभूत अधिकार काहीच नव्हते लागू झाले. ड नंबर इथून कटून गेला. तात्पुरती संसद लागू झाली का? तात्पुरती संसद, तर हो, तात्पुरती संसद लागू झालेली होती. काय कर लक्षात? अ, ब, क. अ, ब आणि क. उत्तर क्रमांक 1. उत्तर क्रमांक 1. भारतीय राज्यघटनेच्या कलम 334 नुसार, 394 नुसार, कलम 394 नुसार काही कलमा लागू झाल्या होत्या. कधी? 26 नोव्हेंबर 1949. जे संविधान नावाचं आपण जे पुस्तक होतं, जे स्वीकृत केलं होतं आपण, कधी? 26 नोव्हेंबर 1949. त्याच वेळी कलम 394 अंतर्गत, कलम 394 अंतर्गत काही कलमा लागू झाल्या होत्या. त्यातल्याच नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या तरतुदी, लघु शीर्षक अशा इत्यादी काही कलमा लागू झालेल्या होत्या. कळलं का? कळलं का? कळलं असेल तर थंब द्या. कळलं असेल तर थंब द्या. असं असं असा अंगठा करा, असा असा. रमेश, अनिकेत, सचिन, लक्ष्मी, रमेश भावने करा. बाकीची पण बोला रे. लाईक करा पटकन सेशन. लाईक करा. लाईक करा पहिले. लाईक करा आपलं सेशन. 16 पैकी 16 लाईक पाहिजे. 13 लाईक आहे तिथं. त्याच्यानंतर पहा 22 नंबरचा प्रश्न. 22. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत? सांगा रे. केंद्रीय कार्यकारी विभाग. केंद्रीय विचारलं. केंद्रीय. केंद्रीय म्हणजे सेंट्रल. प्रश्न कसा फोडायचा पहा. बाकीचे तुमच्या बहिणीला, भावाला शेअर करा. प्रत्येकाला ऍड होऊ द्या याच्यात. जेवढे तुम्ही जास्त याच्यात इन्व्हॉल्व होसाल तेवढा अजून चांगल्या प्रकारे मी घेण्याचा प्रयत्न करीन. अजून तुम्हाला चांगलं देण्याचा प्रयत्न करीन. नंतर फोटो आणेल का अजून काहीतरी आणेल, वेगवेगळं करायला ट्राय करीन. पण तुम्ही पहिले जास्तीत जास्त मुलांना ऍड करा आपल्यासोबत. कम से कम 50 जण तरी लाईव्ह पाहिजेत. त्यानंतर पहा केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत. राष्ट्रपती. राष्ट्रपती अधिकारी केंद्रीय का? केंद्रात असं का राष्ट्रपती? महाराष्ट्रात कोण असतो? केंद्रात आहे. आणि काय? राज्यात. तिथे काय लिहिणार आपण? राज्य. ठीक आहे. मग राष्ट्रपती कुठे असतात रे? केंद्रात. मग राज्यात कोण असतो? 1 नंबर राज्यपाल असतो. बरोबर आहे. ठीक आहे. मंत्रिमंडळ असते का? तर असते. इकडे पण असते मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ. महान्यायवादी तर असतो का? महान्यायवादी. तर हो असतो. इथं कोण असते मग? महाधिवक्ता असतो. इथं कोण असतो? महाधिवक्ता. महाधिवक्ता. ठीक आहे. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. बरोबर आहे. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. जय श्रीराम. जय श्रीराम. ठीक आहे. राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, महान्यायवादी, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. सांगायचं काय उत्तर येणार आहे? अ, ब, क. भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक असतो का? सांगा असतो का? हे
अ ब क, मग ड काऊन नाही सांगा. 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 तोपर्यंत 23वा प्रश्न. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते? सांगा, यांचे नाव कोण सुचविले होते? राधे राधे सर, राधे राधे. थँक्यू सर. गोती सर आपल्याला लाईव्ह आलेले आहेत, सरकारी नोकरी एक्सप्रेसवाले. सांगा, संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते? जे बी कृपलानी यांचं नाव कोण सुचवलं होतं? जे बी कृपलानी. बरोबर महेश साबळे, बरोबर, एक नंबर. ऍग्री 2017 प्रश्न आलेला आहे. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न. खालील विधान विचारात घ्या. लिपिक टंकलेखक मुख्य 2017 लिपिक परीक्षेसाठी आला होता 2017ला. जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यासाठी एकच राज्य घटना आहे. त्या टायमाचा प्रश्न आहे 2019चा, 2019च्या अगोदरचा, आता सर्वांसाठी. तर हे विधान बरोबर आहे. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. भारतीय संसद सार्वभौम आहे का? भारतीय संसद सार्वभौम आहे का? हा प्रश्न आपला वरती झाला होता. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू झाल्या किंवा अंमलात झाल्या. बरोबर आहे का? अ आणि क बरोबर, अ आणि क बरोबर. इथं काय विचारलं आपल्याला? बरोबर आहे का? जरी ब्रिटिश भारतात जम्मू आणि काश्मीर वगळता संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारत सार्वभौम नाहीये. भारत सार्वभौम नाहीये. बरोबर. इथं काय आहे? भारतीय संसद सार्वभौम नाहीये, तर भारतीय घटना सार्वभौम आहे. भारतीय घटना सार्वभौम आहे. सार्वभौम आहे. ते विधान कसं आहे रे? बरोबर आहे. वरील पैकी सर्व बरोबर. 2 नंबर. वरील पैकी सर्व बरोबर. काय उत्तर याचं? अ ब क. सौरभ वैष्णवी याचं उत्तर काय? बरोबर पहा. काय उत्तर याचं? अ ब आणि क. लाईक करून घ्या सेशन पटपट. तुमच्या मित्रमैत्रिणीला पाठवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. उद्दिष्टांचा झाले शेवटचे. आपण फक्त 2 प्रश्न घेऊ आणि थांबू आधी. ठीक आहे. पहा, उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे म्हणजे चुकीचं आहे असं म्हणायचं आहे. गैर लागू म्हणजे काय रे? चुकीचं आहे. असं खातात ते असा घास खातात. सरळ खायचं तर असा घास खाऊ घालतात आपल्याला. तर मग आपण बी हुशार आहे. मग आपण बी इकडे पाहायचं. बरोबर. राज्यसेवा मुख्य 2016चा प्रश्न आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. ते विधान कसं आहे रे? बरोबर आहे. बरोबर आहे सर. हा. त्यानंतर काय? दिनांक 13 डिसेंबर 1946 तारीख आली का वरती? ही तारीख वरती आली का? आपल्या फ्रेंड्सला पाठवा, मित्रांना पाठवा, सर्वांना. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समिती समोर ठेवण्यात आला. तर विधान कसं आहे रे? एकदम बरोबर आहे. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. बरोबर आहे. उत्तर कोण दिलं? वैष्णवी मॅडम सगळ्यात पहिले उत्तर दिलेलं आहे. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आला होता. असं झालं काय रे? आज काय झालं होतं? हा ठराव मांडला म्हणजे काय झालं का? असं काही झालेलं नव्हतं. मग याचं उत्तर काय येणार आहे? 4 नंबर याचं उत्तर. वैष्णवी मॅडम मस्त. सचिन, सौरभ, रमेश बावणे. ओके. सचिन, सौरभ बरोबर. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? खाली विधाने विचारात घ्या. 19 नंबर. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. ते विधान कसं? एकदम बरोबर आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली होती. दुसरी कधी झाली रे? 18 डिसेंबरला झाली होती. काय ब नंबर काय म्हणतो? ब नंबर काय म्हणतो? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. अध्यक्ष होते का? तर होते ना.
डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, पहिलेच अध्यक्ष होते. ठीक आहे. त्यानंतर काय क नंबर, भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1950 रोजी संविधान स्वीकारले. बरोबर आहे का रे? तारीख पा किती वेळा आली, इथं आली, तिथं आली, सगळीकडे तारीख आली, जिथं तिथं आम्हीच. याचं उत्तर काय आहे? अ ब क बरोबर, अ ब क बरोबर. असं पाहिजे होतं पण ऐकायचं मग पाहू बरोबर असं म्हणत काहीतरी चुकलं आपलं. भारतीय संविधान सभेने सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 बरोबर आहे. हा विधान खटला. भारतीय डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर हे विधान कसं आहे रे? चूक आहे. हे विधान कसं आहे? चूक आहे. कारण की हे कसे होते रे? तात्पुरते अध्यक्ष होते. कसे होते? पहा सिली मिस्टेक कशी होती. कसे अध्यक्ष होते? तात्पुरते अध्यक्ष होते थोड्या वेळासाठी, म्हणून ब विधान चुकीचं आहे. हे बी कटलं. याचं अंक काय रे? 26 नोव्हेंबरला स्वीकारली. तर काय केलं रे? बरोबर आहे. ही स्वीकारलेली आहे. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 4 नंबर. बरोबर आहे. बावणे चव्हाण, सौरभ चव्हाण, मंगेश सोनवणे अगदी बरोबर उत्तर. 4 नंबर दिला तुम्ही. संविधान सभेत 30 नंबरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आजचा आपला. रोज आपण असे 30 प्रश्न घेऊया. आज आपण काय घेतली? घटना निर्मिती घेतली. उद्या काय घेणार आपण? घटनेचे ठळक वैशिष्ट्ये, त्यानंतर प्रस्ताविका. हळूहळू आपण पूर्ण पॉलिटी असा पीवायक्यू थ्रू आपण इथून घेऊन जाऊ. ठीक आहे. म्हणजे तुमचे पीवायक्यूचे सगळे प्रश्न पाठ होतील. 30 नंबरचा प्रश्न काय? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सांगा कोण होते रे? मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती. चालू होतं काय? काय याचं उत्तर मग काय सांगा? सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत हक्क अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? कळलं? रोज आता आपण तुम्ही जर असे रोज हजेरी लावसाल तर रोज आपण लाईव्ह घ्यायचं का? सांगायचा. तुम्ही जर रोज म्हणसाल तर आपण रोज घेऊया, पण तुमचा होकार पाहिजे. सांगा पटपट कमेंट करून. रोज लाईव्ह घ्यायचं का? 9 ते 10 रोज रात्री. रोज रात्री 9 ते 10 वाजता लाईव्ह यायचं का? तुम्हाला फायदा व्हायला घ्यायचा. अजून 6 मिनिटं आहेत आपल्याकडे. 10 वाजेपर्यंत आपलं सेशन घेऊ आणि थांबू. 9 ते 10 हा टाइम सफिशियंट आहे. तुम्हाला समजते ना सगळं बरोबर? आपले तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्रामची लिंक दिली आहे. जर कोणी नवीन असेल तिच्यावर मी नवीन काय काय टाकत असतो. ठीक आहे. लागलं असं तुम्हाला ही पीडीएफ पण मी तिच्यावर टाकून देईल, फक्त पीवायक्यूची. जर ही सिरीज जर तशी चालू ठेवायची असेल रोजच्या रोज तर मला सांगा कमेंट करून की बो हा सर तुम्ही घ्या, आम्ही आमच्या मित्रांना पण शेअर करू रोजच्या रोज, जेणेकरून तुम्हाला पण शिकवायला चांगलं मजा येईल आणि आम्हाला पण शिकायला चांगली मजा येईल. म्हणजे काय होतं रे, तुम्ही आम्हाला जर सपोर्ट केला तर आम्हाला शिकवायला जास्त मजा येते. आम्ही जास्त एफर्ट घेतो तुमच्यासाठी आणि अजून जास्त शिकवण्याचा प्रयत्न करू. हा सर घ्या. ठीक आहे. हा टाइम ओके ना? 9 ते 10 रोज संध्याकाळी 9 ते 10 1 तास द्यायचा फक्त आणि आयुष्यातले 2 मार्क रोज घेऊन जायचे. 1 तास द्या, 2 मार्क घेऊन जा. हा घेऊ. आकाश राठोड सर घेऊ आपण. मेन्सचे ना? ओके. याचे आपल्या पॉलिटीचे ना? पॉलिटीचे, हिस्ट्रीचे, कोणत्या पण विषयाचे घेऊ आपण. ठीक आहे. फक्त एकदा तुम्ही सपोर्ट करा फुल. तुमच्या मित्रांपर्यंत जाऊ द्या. जास्तीत जास्त आपले सबस्क्रायबर वाढू द्या. आपण सर्व घेऊ. प्री मेन्स सर्व विषयाचे घेऊ आपण. पोलीस भरतीच नाही, सगळं पोलीस भर. अरे हे देणे तुम्हाला पोलीस भरतीला येत नाही. हे तुम्हाला येते वन सेवा असू द्या, तुमची राज्य सेवा, PSI, कंबाईन, ग्रुप सी, तलाठी, XYZ जेवढ्याही परीक्षा असतील सर्वांना पॉलिटी सेम आहे. सर्वांना कसं आहे रे? पॉलिटी काय आहे? सेम आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं आहे ना करू की पोलीस भरतीला येईल का नाही येईल, तर सर्वीकडे हा सब्जेक्ट तुम्हाला येणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही काहीच नाही करायचं. फक्त PSIचं काय असते म्हणजे राज्यसेवेचं काय असते की क्वेश्चन एक नसताना म्हणजे एकच क्वेश्चन 4 वेळा विचारला असतो की 4 ऑप्शन असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं इथं जास्त सिलेबस कव्हर होईल आणि हे तर मी तुम्हाला शिकवणारच परत डबल. पण पीवायक्यू आपण जास्तीत जास्त दिवस घेत चालू. कारण की काय होईल माहिती का? पीवायक्यू तुमचा प्रश्न सोडायचा अभ्यास तुमचा सूट होतो की
प्रश्न सोडवायचा कसा, लवकर अटेम्प्ट कसा करायचा, याचा तुम्हाला नक्की फायदा होतो. आणि तुम्ही जे म्हटले आकाश सर, तर आपण नक्की राज्य सेवा मेन्स 23-24 चे आपण प्रश्न घेऊ. कोणत्या विषयाचे घ्यायचे फक्त मला खाली कमेंट करून सांगा की वो सर आम्हाला हा विषय तुम्ही घ्या. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची मेजॉरिटी जास्त असेल तर आपण तो टॉपिक, तो विषय आपण कव्हर करत चालू, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा तुमचा झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कोणता पण सब्जेक्ट असू दे तुमचा, इतिहास, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, भूगोल, कोणताही असू द्या, तुम्हाला जे वाटलं. लागलं तर माझा एक नंबर लिहून घ्या, माझा नंबर लिहून घ्या तुम्ही, व्हॉट्सअप नंबर. कोणाला काही क्युरी असली तर या नंबरवर फोन लावायचा, 75-58-67-10-52. हा नंबर जर मी उचलला नाही तर तुम्ही याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करायचा. ठीक आहे. पॉलिटी आणि जिओग्राफी, ओके ओके आकाश सर, पॉलिटी आणि जिओग्राफी तुमचा 100% आपण पक्की करून घेऊ. PSI, पोलीस भरती, राज्यसेवेत एकही मार्क जाणार नाही, असं आपण PYQ सगळे तयार. हा नंबर लिहून घ्या तुम्ही सगळेजण, मोबाईल नंबर मध्ये सेव्ह करून घ्या, गिरी सर नावानं. तुम्हाला काही अडचण आली कशाबद्दलही तर फोन करा, मेसेज करा. ओके हो सर, ओके नंबर आहे तो माझा. ओके ओके, काही अडचण नाही. ज्याचं जवळ नसेल त्यांनी लिहून घ्या आणि काही असं तरी मला व्हॉट्सअपला किंवा मेसेज टाका. आणि जास्तीत जास्त ज्याला कोणता पॉईंट अजून पाहिजे असेल की बुवा आम्हाला सर इतिहासाचं हे घ्या, समाज सुधारक घ्या किंवा गांधी युग घ्या, टिळक युग घ्या, तर मला खाली कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल की नेमकी विद्यार्थ्यांना काय जमत नाही, त्या विषयावर मी तुमचं जास्तीत जास्त घेईल ते. ठीक आहे. जय श्रीराम. ओके, चला मग भेटूया आपण उद्या याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत बघत राहा सक्सेस अकॅडमी बुलढाणा. ओके, ठीक आहे, चालेल. गुड नाईट.